Hello friends, last lecture we have to discuss the hydrocarbons and first 10 alkanes. Hydrocarbons, the simplest organic compound containing carbon and hydrogens. And first 10 alkanes, methane, ethane, propane, butane, pentane, hexane, heftane, octane, nonane and decane. मित्रांनो, लास्ट लेक्चर मध्ये आपण अल्केन्स स्टडी केल्यानंतर आता आपण बघणार आहोत स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कसे प्रेझेंट करायचे हे आज आपण डिटेल स्टडी करणार आहोत. देयर आर मेन फोर टाइप्स ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. फर्स्ट, लेविज डॉट और क्रॉस स्ट्रक्चर. सेकंड, डॅश स्ट्रक्चर. थर्ड, कंडेन्स स्ट्रक्चर अँड लास्ट बॉन्ड लाइन स्ट्रक्चर. याच्यामध्ये आपण फर्स्ट स्टडी करू लेविज डॉट और क्रॉस स्ट्रक्चर. In case of dot or cross structure, the electrons show in the form of dot or cross. Dot cross structure मध्ये आपण त्या कंपाऊंड मधले इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट करणार इन द फॉर्म ऑफ डॉट और क्रॉस. बघा, एखाद्या स्ट्रक्चर मधले आपण इलेक्ट्रॉन्स शो करतो डॉट किंवा क्रॉसच्या फॉर्मॅट मध्ये. फॉर एक्झाम्पल आता मिथेन बघू आपण. मिथेन molecular formula CH4. कार्बन टोटल 4 इलेक्ट्रॉन्स 1 2 3 4. कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे, त्याचे 4 इलेक्ट्रॉन्स. हायड्रोजनची व्हॅलेन्सी 1, त्याचा 1 इलेक्ट्रॉन. डॉट मीन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ कार्बन ॲटम अँड क्रॉस मीन्स द इलेक्ट्रॉन्स ऑफ हायड्रोजन ॲटम. बघा, कार्बन 1 2 3 4, टोटल 4 हायड्रोजन 1 2 3 4 इलेक्ट्रॉन्स, म्हणजेच total 1 2 3 4 5 6 and 7 8. 8 electrons are present in the outermost valence shell of carbon atom. As a result, carbon atom complete its octet, while hydrogen total 2 electrons, hence hydrogen atom complete its duplet. अशा प्रकारे इलेक्ट्रॉन्स शो करून त्यांनी त्यांचं ऑक्टेट अँड ड्युप्लेट कंप्लीट केलं आणि एक स्टेबल कंपाऊंड प्रेझेंट केलं. हेच आपण इन द फॉर्म ऑफ डॉट और क्रॉस मध्ये शो करतो. सेकंड एक्झाम्पल बघा, हायड्रोजन. आता हे एक्झाम्पल तुम्ही 10th मध्ये डिटेल स्टडी केलेले आहेत. हायड्रोजन H2 molecules. हायड्रोजन इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1 1 electrons plus another hydrogen electronic configuration 1 1 electrons, that is reacts with each other to gives H2 molecule total 2 electrons. या हायड्रोजनचं ड्युप्लेट कंप्लीट झालं. सिमिलर या हायड्रोजनचं सुद्धा ड्युप्लेट कंप्लीट झालं. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघू, ऑक्सिजन. ऑक्सिजन O2 molecules. ऑक्सिजन ॲटम इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2 6, टोटल 6 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटरमोस्ट व्हॅलेन्स सेल, म्हणजेच याला 2 इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड आहेत की याचा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. बघा, ऑक्सिजन ॲटम 1 2 3 4 5 6, 2 lone pair and 2 bonding pair. Similar, another atom of oxygen, 2 lone pair and 2 bonding pair, reacts with each other to gives oxygen molecule. Oxygen atom total 8 electrons, 1 2 3 4 5 6 7 8. Similar, 1 2 3 4 5 6 7 8. दोन्ही ऑक्सिजनचा ऑक्टेट कंप्लीट होऊन एक स्टेबल ऑक्सिजन मोलेक्युल फॉर्म झाला. याचाच अर्थ तुम्हाला असं सांगायचं आहे की लेविज डॉट और क्रॉस स्ट्रक्चर मध्ये आपण त्या कंपाऊंड मधले इलेक्ट्रॉन्स शो करतो इन द फॉर्म ऑफ डॉट और क्रॉस. फॉर एक्झाम्पल, स्ट्रक्चर ऑफ मिथेन. कार्बन टोटल 4 इलेक्ट्रॉन्स डॉटच्या फॉर्म मध्ये शो केलेत आणि हायड्रोजन इलेक्ट्रॉन्स क्रॉसच्या फॉर्म मध्ये शो केला आणि आपण एक स्टेबल कंपाऊंड तयार केलं. सेकंड आपण बघू नेक्स्ट एक्झाम्पल जे आपण 11th स्टँडर्ड मध्ये स्टडी करतो, इथेन. इथेन molecular formula C2H6. बघा, 2 कार्बन 1 2, total 4 electrons of carbon atom 1 2 3 4. Similar, another carbon atom 1 2 3 4. 1 electrons of first carbon atom share with another electrons of another carbon atom. या दोघांनी एक इलेक्ट्रॉन्स एकमेकांच्या मध्ये शेअर केला. Remaining 3 electrons 1 2 3 attached to 3 different electrons of hydrogen atom 1 2 3. Similar, या कार्बनचे सुद्धा 3 इलेक्ट्रॉन्स 3 हायड्रोजन बरोबर अटॅच झालेले आहेत. डॉट इलेक्ट्रॉन्स ऑफ कार्बन ॲटम अँड क्रॉस इलेक्ट्रॉन्स ऑफ
हायड्रोजन ॲटम C2H6 स्ट्रक्चर इथेनचं आहे. सिमिलर स्ट्रक्चर ऑफ इथिन, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ इथिन C2H6. आता कार्बन 2 1 2 टोटल 4 इलेक्ट्रॉन्स 1 2 3 4. तर C2H6 इथिन, इथिन मीन्स व्हॉट, कंटेनिंग कार्बन कार्बन डबल बॉन्ड, म्हणजेच या कार्बनचे दोन इलेक्ट्रॉन्स या कार्बनच्या दोन इलेक्ट्रॉन्स बरोबर पेअरिंग करून या ठिकाणी डबल बॉन्ड फॉर्म केला. रिमेनिंग 2 इलेक्ट्रॉन्स हायड्रोजनच्या दोन इलेक्ट्रॉन्स बरोबर पेअरिंग करून कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म केला. म्हणजेच कार्बन 1 2 3 4, हायड्रोजन 1 2, सिमिलर कार्बन 1 2 3 4 आणि हायड्रोजन 1 2. याचाच अर्थ डॉट अँड क्रॉस स्ट्रक्चर मध्ये आपण इलेक्ट्रॉन्स शो करतो. नेक्स्ट टाइप आपण स्टडी करणार आहोत डॅश स्ट्रक्चर. इट इज ऑल्सो नोन ॲज अ स्ट्रक्चरल फॉर्म्युला. बघा, इन केस ऑफ डॅश स्ट्रक्चर द बॉन्ड प्रेझेंट बिटवीन कार्बन कार्बन अँड कार्बन हायड्रोजन शो इन द फॉर्म ऑफ डॅश. आपण कार्बन कार्बन आणि कार्बन हायड्रोजन मधला बॉन्ड शो करणार इन द फॉर्म ऑफ डॅश. सिंगल बॉन्ड कॉल्ड ॲज अ सिंगल डॅश, डबल बॉन्ड कॉल्ड ॲज अ डबल डॅश अँड ट्रिपल बॉन्ड कॉल्ड ॲज अ ट्रिपल डॅश. तुम्हाला आठवत असेल 10th स्टँडर्ड मध्ये तुम्ही कोव्हॅलंट बॉन्ड ही कॉन्सेप्ट स्टडी केली. याच्यामध्ये दी शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर्स नोन ॲज अ कोव्हॅलंट बॉन्ड. इट इज अ व्हेरी स्ट्रॉंग बॉन्ड. Total 3 types of covalent bond: single bond, double bond and triple bond. Single bond sharing of only one pair of electrons, double bond sharing of 2 pair of electrons and triple bond sharing of 3 pair of electrons. तीच कॉन्सेप्ट आपण या ठिकाणी डॅश स्ट्रक्चर मध्ये यूज करणार आहोत. बघा, फर्स्ट फॉर्मेशन ऑफ मिथेन, मॉलिक्युलर फॉर्म्युला CH4. कार्बन की ज्याची व्हॅलेन्सी 4 आहे, म्हणजे त्याचे 4 इलेक्ट्रॉन्स हायड्रोजनच्या 4 इलेक्ट्रॉन्स बरोबर 4 ॲटमच्या 4 इलेक्ट्रॉन्स बरोबर पेअर शेअर करून बॉन्ड फॉर्म करणार. म्हणजेच कार्बन 1 आणि टोटल 4 हायड्रोजन 1 2 3 4, 4 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, टोटल 4 कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म झाले. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघू. इथेन, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ इथेन C2H6. बघा, कार्बन 2 1 2, हायड्रोजन 6 1 2 3 4 5 6. कार्बननी एक इलेक्ट्रॉन पेअर दुसऱ्या कार्बन बरोबर शेअर करून कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म केला. रिमेनिंग 3 इलेक्ट्रॉन्स 3 डिफरंट हायड्रोजन बरोबर शेअर करून 3 कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म केलेत. सिमिलर सेकंड कार्बनने सुद्धा 3 इलेक्ट्रॉन 3 हायड्रोजनच्या इलेक्ट्रॉन बरोबर पेअर करून 3 कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म केले. म्हणजेच कार्बन कार्बन मध्ये एक कोव्हॅलंट बॉन्ड आहे आणि कार्बन हायड्रोजन बरोबर टोटल 6 कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म झाले आहेत. दिस इज अ डॅश लाईक स्ट्रक्चर, सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. सेकंड स्ट्रक्चर बघू आपण इथिन. इथिन मीन्स व्हॉट, कंटेनिंग कार्बन कार्बन डबल बॉन्ड. फॉर एक्झाम्पल C2H4, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन या कार्बन बरोबर 2 बॉन्ड प्रिपेअर केलेत शेअरिंग इलेक्ट्रॉन्स करून. सिमिलर रिमेनिंग 2 इलेक्ट्रॉन्स हायड्रोजन बरोबर शेअर करून 2 कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म केलेत. म्हणजेच C डबल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड H, सिंगल बॉन्ड H, सिमिलर सिंगल बॉन्ड H अँड सिंगल बॉन्ड H. अँड नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघू इथाइन. इथाइन म्हणजे कंटेनिंग कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. इट इज एन अलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कंटेनिंग कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. जनरल फॉर्म्युला C2H6. बघा, C ट्रिपल बॉन्ड C, टोटल 3 इलेक्ट्रॉन्स पेअर शेअर करून त्यांनी 3 ट्रिपल बॉन्ड तयार केले, 3 बॉन्ड्स तयार केलेत. अँड 1 इलेक्ट्रॉन्स हायड्रोजन बरोबर शेअर करून सिंगल बॉन्ड तयार केला. दॅट इज H सिंगल बॉन्ड C, ट्रिपल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड H. नेक्स्ट आपण एक्स्ट्रा एक्झाम्पल बघू. प्रोपेन. प्रोपेन मॉलिक्युलर फॉर्म्युला C3H8, टोटल कार्बन 3 1 2 3, टोटल हायड्रोजन 8 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजेच या स्ट्रक्चर मध्ये 3 कार्बननी एकमेकांच्या मध्ये इलेक्ट्रॉन पेअर शेअर करून 2 सिंगल बॉन्ड तयार केलेत. रिमेनिंग 1 2 3 4 5 6 7 8 हायड्रोजन बॉन्ड, हायड्रोजन बरोबर इलेक्ट्रॉन शेअर करून हायड्रोजन बरोबर कोव्हॅलंट बॉन्ड प्रिपेअर केलेत. याचा अर्थ डॅश स्ट्रक्चर मध्ये आपण इलेक्ट्रॉन पेअर शेअर करून कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतो. कार्बन कार्बन और कार्बन हायड्रोजन शो इन द फॉर्म ऑफ डॅश. सिंगल बॉन्ड सिंगल डॅश, डबल बॉन्ड डबल डॅश अँड ट्रिपल बॉन्ड ट्रिपल डॅश. अकॉर्डिंग टू रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपण आज 2 टाइप्स बघितले. फर्स्ट
Lewis dot cross structure and second dash structure. बघा, in case of Lewis dot cross structure आपण electrons show करतो in the form of dot or cross. For example, formation of methane, total 4 electrons of carbon atom reacts with 4 different electrons of hydrogen atom to gives CH4 molecule. Dot means electrons of carbon atom and cross means electrons of hydrogen atom. अशा प्रकारे कार्बनने 8 इलेक्ट्रॉन्स त्याच्या ऑर्बिट मध्ये ठेवून स्वतःचा ऑक्टेट कंप्लीट करून घेतलं आणि हायड्रोजनने 2 इलेक्ट्रॉन्स ठेवून त्याचं ड्युप्लेट कंप्लीट करून घेतलं. सिमिलर स्ट्रक्चर ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल. One hydrogen atom reacts with another hydrogen atom to gives H2 molecule. Next example of oxygen. Similar oxygen चे 6 electrons outermost valence ring मध्ये. Next oxygen 6 electrons. याच्यामध्ये 2 lone pair and 2 bonding pair reacts with each other to gives O2 molecules. Next ethane हे स्ट्रक्चर आपण 11th मध्ये स्टडी करतोय. त्याच्यामध्ये C2H6 कार्बनचे 4 इलेक्ट्रॉन्स. सिमिलर या कार्बनचे 4 इलेक्ट्रॉन्स हायड्रोजनच्या इलेक्ट्रॉन्स बरोबर रिएक्ट होऊन या ठिकाणी डॉट क्रॉस स्ट्रक्चर तयार केलेले आहे. तसेच इथेन कंटेनिंग कार्बन कार्बन डबल बॉन्ड. नेक्स्ट आपण डॅश स्ट्रक्चर बघितलं. इट इज ऑल्सो नोन एज अ स्ट्रक्चरल फॉर्म्युला. इन केस ऑफ डॅश स्ट्रक्चर द बॉन्ड प्रेझेंट बिटवीन कार्बन कार्बन अँड कार्बन हायड्रोजन शो इन द फॉर्म ऑफ डॅश. द सिंगल बॉन्ड कॉल्ड एज अ सिंगल डॅश, डबल बॉन्ड कॉल्ड एज अ डबल डॅश अँड ट्रिपल बॉन्ड कॉल्ड एज अ ट्रिपल डॅश. जसे की आपण 10th मध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड स्ट्रक्चर बघितलं होतं. सिमिलर तीच कॉन्सेप्ट आपण या ठिकाणी यूज करतो. फॉर एक्झाम्पल फॉर्मेशन ऑफ मिथेन. कार्बनने आपले 4 इलेक्ट्रॉन्स हायड्रोजनच्या 4 इलेक्ट्रॉन्स बरोबर शेअर करून त्या ठिकाणी 4 डिफरंट कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म केलेत. सिमिलर नेक्स्ट स्ट्रक्चर आपण बघितलं फॉर्मेशन ऑफ इथेन C2H6. कार्बनचे 4 इलेक्ट्रॉन्स हायड्रोजनच्या 3 इलेक्ट्रॉन्स प्लस कार्बनच्या एका इलेक्ट्रॉन्स बरोबर शेअर करून त्या ठिकाणी कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म केलेत. सिमिलर इथेन C2H6 C डबल बॉन्ड C CH 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 असे सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड प्रिपेअर केलेत. लास्ट एक्झाम्पल आपण बघितलं इथाईन C2H2 C ट्रिपल बॉन्ड C H C ट्रिपल बॉन्ड C H. अशा प्रकारे रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये आज आपण लेविस डॉट क्रॉस स्ट्रक्चर अँड डॅश स्ट्रक्चर हे 2 स्ट्रक्चर स्टडी केलेत. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचे टाइप स्टडी करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही ही स्ट्रक्चर्स रीड करा आणि राईट करा. धन्यवाद.